सूर्यकांत पाटील साठी खास शुभेच्छा आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे रजनीश पाटील, जॉली क्लब कामतघर. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना प्रेक्षकांना बघायला मिळेल तो म्हणजे गावदेवी रांदोली आणि वीर तानाजी दापोडे. गावदेवी रांदोली संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे वीर तानाजी दापोडे संघाला. दोन्ही संघांचा आतापर्यंत जर आपण विचार केला, दोन्ही संघांवर जर नजर टाकली, अतिशय चमकदार कामगिरी केलेली आहे दोन्ही संघांनी या स्पर्धेमध्ये. बघूया महत्त्वाच्या सामन्यामध्ये कोण विजय संपादन करते ते बघायचं आहे. खूप चांगला खेळ दोन्ही संघांनी साकारलेला आहे आणि अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला संघ या स्पर्धेमधला जय बजरंग कारिवली. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. वीर तानाजी दापोडे संघाचे कुंदन आणि राजू. आमचे तिन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंच सुरेश घरत पंच, सुनील मात्रे पंच, पाहतो आपण भाऊ पाटील. अतिशय सुंदर वातावरण आहे. वातावरणामध्ये गारवा पाहतोय, मात्र हॉट क्रिकेट पाहतोय. जय हनुमान गोवे 40+ आयोजित जय हनुमान चषक 2020 चा आजचा ग्रँड फिनाले डे. बघूया हा जो चषक आहे, झळाळता चषक, कोणता संघ पटकावतोय ते बघायचं आहे. बॅक टू द क्रिकेट नाव. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन येते गोलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर आहे रोहिदास. पाहतो आपण क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक एस्टम पासून दूर आहे. थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक एक क्षेत्ररक्षक पाहतोय एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफला क्षेत्ररक्षक एक. हे ऑफसाइडचे क्षेत्ररक्षण ऑन साइड वर नजर टाकली तर लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक, डीप मध्ये सीमारेषेवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय शॉर्ट मिड विकेटला आणि एक क्षेत्ररक्षक पाहतोय ऑन साइडला शॉर्ट फाईन लेगला. क्षेत्ररक्षणाची विवर रचना एक कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक. फर्स्ट बॉल टू गो रोहिदास. लेट्स गो, गेम ऑन. चेंडू मात्र उजवी एष्टी सोडून जातोय आणि पंच सुनील मात्रे यांचा इशारा येतो व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येनिशी धावसंख्येला प्रारंभ झालेला आहे. बिनबाद एक अशी सुरुवात आहे वीर तानाजी दापोडे संघाची. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडूला पुल केलेल्या हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पहिली धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आहे. सहजगत्या 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्येच्या मदतीने राजू खातं खोलतोय. वैयक्तिक वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या वाढते 3. बिनबाद 3 अशी सुरुवात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा रोहिदास बॉलिंग मार्कवर. पहिलं बॅटिंग पॉवर प्ले षटक हाताळतोय. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे राजू. चेंडूला ड्राईव्ह केलंय, मात्र बॅटच्या पाट्यात हवं तसं चेंडू आला नव्हता. एक चौथी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर 4 धावा. दोन्ही संघांवर जर नजर टाकली तर दोन्ही संघांचा खूपच कमालीचा खेळ बघायला मिळाला या स्पर्धेमध्ये. रोहिदास पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. चेंडू हवेमध्ये टोलवलेला आहे. बघूया स्काय शॉट लॉंग ऑफ सीमारेषेकडे जाते. क्षेत्ररक्षक झेपवते. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ सीमारेषेवर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. मला तर वाटते 2च धावा पूर्ण केल्यात. असं वाटत होतं की 3 धावा होतील, मात्र बघता बघता फक्त 2च धावा पूर्ण केलेल्या आहेत त्या कुंदनेने. कुंदन खातं खोलतोय आणि वीर तानाजी दापोडे या संघाची धावसंख्या आलोच पुढे सरकताना धावफलकावर पाहतोय 6. पुन्हा एकदा रोहिदास डावखुरा गोलंदाज.
चेंडूला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बघूया, धोकादायक ठरू शकते. मात्र एक चोरटी धाव इथे पूर्ण केली. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येनिशी धावसंख्या पुढे सरकताना धावफलकावर 7 धावा. रोहिदास जोरदार अपील, मात्र चेंडू पाहतो आपण गुड डिसिजन. इनपॅक्ट इन लाईन कुठून कुठे ब्रेस झाला. लेग बाईचा इशारा येतो पंचांकडून. धावसंख्या धावफलकावर 8. पुन्हा एकदा रोहिदास सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करण्यासाठी सज्ज होईल. कुंदन जो खेळतोय 2 धावांवर. राजू खेळतोय वैयक्तिक 3 धावांवर. सामना प्रेक्षकांच्या माहितीकरिता तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे. तो म्हणजे वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी रानोली या 2 संघांमध्ये. रोहिदास चेंडूला जमिनीलगत क्रॅकिंग ड्राईव्ह स्ट्रोक केलेला आहे. पाहतो आपण फक्त मिळेल 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. या 1 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा पाहतो आपण 9. एक सावध संत सुरुवात आहे ती वीर तानाजी दापोडे संघाची. बघूया अजून 10 गडी शिल्लक आहेत वीर तानाजी दापोडे या संघाकडे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये कित्येक फलंदाजांना आपण पाहणार आहोत. खास करून ज्ञानदेव पाटील, त्यानंतर चिंतामण पाटील, नितीन पाटील सारखे फलंदाज मोहरे वीर तानाजी दापोडे संघाच्या खेळाडू कक्षामध्ये आहेत. निश्चितच बघूया या 3 षटकांमध्ये एक चॅलेंजेबल स्कोर ठेवायचा असेल तर जास्तीत जास्त धावा इथून कुठून काढाव्या लागतील त्या वीर तानाजी दापोडे संघाच्या फलंदाजांना. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहतोय बिनबाद 9. निलखंठ दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेले आहे. सज्ज होईल फलंदाज कुंदन पाटील. चेंडू आणि बॅटचं बघूया. संपर्क होतोय आणि एष्ट्यांच्या मागे अप्रतिम झेल टिपते गोट्या. पहिला फलंदाज बाद होते कुंदन. एक वेगवान चेंडू टाकला होता. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडूने बॅटची वरची कडा घेतली. एष्टी रक्षकाने कुठल्या प्रकारची चूक केली नाही. बाद होतोय कुंदन. आता मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जातोय ज्ञानदेव. 9 या धावसंख्येवर पहिला धक्का लागतोय वीर तानाजी दापोडे या संघाला. तर आता मात्र बघूया ज्या विकेटची आवश्यकता होती, ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती ती ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय निलखंठ. ज्ञानदेव खेळपट्टीवर आहे. बघूया खूप अपेक्षा असतील वीर तानाजी दापोडे या संघाला ज्ञानदेव याच्याकडून. निलखंठ राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त टॅप केलेला स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि चेंडू मात्र पाहतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार पेश केलेला आहे तो ज्ञानदेव याने. वेलकम जीवनजी भोईर, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जय हनुमान गोवे 40+ चषक 2020 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. ज्ञानदेव यांनी आले आले आपलं चौकारांशी अकाउंट ओपन केलेलं आहे आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 13 एका गड्याच्या मोबदल्यात. अतिशय चांगला फटका बघायला मिळाला. फक्त हलक्यात आणि टॅप केला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. यानंतर चौथा क्वार्टर फायनलचा जो सामना होणार आहे बलवंत स्पोर्ट्स पिंपलास आणि जय बजरंग गोरसई दोन्ही संघ कर्णधारांनी रिपोर्ट करायचं आहे. गोलंदाज निलखंठ.
चेंडू मात्र जबरदस्त पंच केलेला, व्हाट अ शॉट. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. ब्युटिफुल शॉट, 4 रन्स. या चौकाराच्या मदतीने ज्ञानदेव पोहोचतोय वैयक्तिक 8 धावांवर आणि धावसंख्या धावपलकावर वाढते 17. चांगला आकार येतो धावसंख्येला. आपण जर चेंडू बघितला तर आखू टप्प्यात चेंडू होता. चेंडूची लाईन लवकर रीड केली आणि अगदी जबरदस्त पंच केला होता चेंडूला. कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या मधून जाणारा हा एक दमदार चौकार बघितला ज्ञानदेव पाटील याच्या बॅट मधून. धावसंख्या धावपलकावर वीर तानाजी दापोडे संघाची जी धावसंख्या आहे ती पाहतोय 17 एका गड्याच्या मोबदल्यात. बाद झालेला फलंदाज कुंदन हा बाद झाला होता वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. नीलखंड सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज ज्ञानदेव पाटील. चेंडूला ड्राइव्ह केला, क्रॅकिंग शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि सलग 3 चेंडूंमध्ये 3 चौकार ठोकणारा ज्ञानदेव पाटील या स्पर्धेमधला दुसरा फलंदाज ठरतोय. अतिशय धमाकेदार बॅटिंग बघायला मिळते, क्रॅकिंग बॅटिंग बघायला मिळते. धावसंख्या धावपलकावर पाहतोय आपण वाढते 21. चौकारांची हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेमधला ज्ञानदेव पाटील हा दुसरा फलंदाज ठरतोय. गोलंदाज पुन्हा एकदा नीलखंड सामना करण्यासाठी सज्ज होईल ज्ञानदेव. चांगला आकार येतोय धावसंख्येला. दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा येताना वीर तानाजी दापोडे संघाच्या दृष्टिकोनातून. चेंडूला पुन्हा एकदा जबरदस्त कलात्मक पद्धतीने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय गणेश. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त 1 धाव ज्ञानदेवाला. हे एका धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर पाहतोय 22. चौकारांची दुसरी हॅट्रिक पूर्ण करणारा या स्पर्धेमधला दुसरा फलंदाज ज्ञानदेव पाटील. खेळपट्टीवर तब्बल 13 धावांवर खेळतोय. नीलखंड राईट आर्म ओव्हर द विकेट. आज बघूया चेंडूला उडवलंय, व्हाट अ शॉट. चेंडू लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाते. बिग 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 हिट, 6 रन्स. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेते धावपलकावर 28. चांगला आकार येतो धावसंख्येला आणि 2 षटकांचा खेळ देखील संपलेला आहे. तब्बल 19 धावा खर्च केलेल्या आहेत दुसऱ्या षटकामध्ये नीलखंड याने आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या रोहिदास याने फक्त 9. आता मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहतोय वीर तानाजी दापोडे या संघाला. पहिल्या 2 षटकांपर्यंत करंट रन रेटचा आपण जर विचार केला तर 14.00 या सरासरीने धावा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत त्या वीर तानाजी दापोडे या संघाने. चांगली धावगती धावपलकावर अजूनही येणारी 2 षटक शिल्लक आहेत. बघूया 2 षटकांमध्ये खेळपट्टीवर राजू आहे. चांगला जम बसलेला आहे. खेळतोय वैयक्तिक 9 धावांवर. ज्ञानदेव खेळतोय 3 चौकारांच्या मदतीने तब्बल 13 धावांवर. यानंतर चौथा जो क्वार्टर फायनलचा सामना होईल जय बजरंग गोरसे आणि बलवंत स्पोर्ट्स पिंपलास दोन्ही संघ कर्णधाराने सज्ज राहायचे आहे नाणेफेक करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये. गोटे आता मात्र तिसऱ्या षटकासाठी येते आणि सामना करण्यासाठी सज्ज होईल ज्ञानदेव. चेंडू मात्र इनसाइड आउटचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करताना चेंडू पर्यंत पोहोचण्यासाठी पहिली धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद होते राजू. दुर्दैवीरित्या धावचित बाद झालेल्या लेझी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते आणि अशा प्रकारे दुसरा धक्का लागतोय वीर तानाजी दापोडे या संघाला राजू याच्या रूपामध्ये. जिथे 1 धाव तिथे 2 धावा घेण्याचा आत्मघातकी आणि अवसानघातकी प्रयत्न केला आणि बाद झाला. फलंदाज राजू पाटील. राजू पाटील याने 9 धावांचं योगदान दिलं तर तब्बल 29 या धावसंख्येवर दुसरा गडी गारद होतोय वीर तानाजी दापोडे या संघाचा. आता मात्र नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वर खेळण्यासाठी खेळपट्टीवर.
हा तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आहे. दोन बलाढ्य संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी रांदोली, गोरसई आणि पिंपलास. आपण सज्ज राहायचा. चेंडू मात्र हवेमध्ये. बघूया टॉप एज सॉफ्ट डिसमिसल. अजून एक धक्का. ज्ञानदेव पाटील बाद होते. बिग विकेट. ज्ञानदेव पाटील याची खेळी संपुष्टात आलेली आहे. धावसंख्या मात्र धावपलकावर कायम आहे 29. बघा एक मजबूत स्थितीमध्ये असताना आता मात्र पडझड बघायला मिळते वीर तानाजी दापोडे या संघाची. तिसरा गडी बाद होतोय. तिसरा धक्का. धावपलकावर धावा कायम आहेत 29. दोन षटकांपर्यंत सुरुवात चांगली होती, मात्र त्यानंतर बाद झाला. आपण बघितला धावबादच्या रूपाने राजू आणि लागोपाठ पाहतोय ज्ञानदेव देखील बाद होते. 14 धावांची एक शॉर्ट डायनामिक इनिंग पेश केली ज्ञानदेवेने आणि इस्टनच्या मागे झेल देऊन बाद झालेला आहे. गोट्या चेंडूला पाहतो आपण. कट केला बॅकफुटवर जाऊन क्षेत्ररक्षक झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे नितीन याचा. सहजगत्या 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. खातं खोलतोय नितीन. धावसंख्या वाढते धावपलकावर 31. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज माणिक याला पाहतोय आपण. क्रमांक 5 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोट्या. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चेंडू बघूया. चेंडूला फ्लिक केलेला ऑफिस्टोस. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा चांगला फायदा घेताना दोन्ही फलंदाज. 2 धावा कंप्लीट. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 33. दोन्ही संघांनी आतापर्यंत आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेला आहे. लाजवाब कामगिरी राहिली दोन्ही संघांची. मात्र बघूया तिसरा क्वार्टर फायनलचा सामना 2 मातब्बर संघांमध्ये पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोट्या. क्लीन बॉल. परफेक्ट यॉर्कर. दांडीगुल. नितीन बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय वीर तानाजी दापोडे या संघाला नितीन याच्या रूपामध्ये. चौथा गडी बाद झालेला आहे वीर तानाजी दापोडे या संघाचा. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 33. अतिशय चांगला चेंडू होता आणि स्वतःला तिथे यॉर्क करून घेतलं. त्रिफलाचीच्या रूपाने खेळी संपुष्टात आलेली आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनोज. खर तर अचूक फटका तुम्हाला जर खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, पदलालित्य, टायमिंग, चेंडूवरची नजर, ताकद आणि प्लेसमेंट ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. आणि पाहतो आपण फलंदाज हा बाद झालेला आहे. लागणारा चौथा धक्का. तिसरे षटक हे प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत फक्त 5 धावा खर्च केलेले आहेत. एकंदरीत 2 गडी बाद केलेले आहेत ते गोट्याने या षटकामध्ये. मनोज आणि मानिक ही जोडी खेळपट्टीवर आहे वीर तानाजी दापोडे या संघाची. खूप मोठी जबाबदारी असेल दोघांवर. गोट्या. चेंडू मात्र वेगवान. चेंडू निघून जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा मात्र कायम आहेत 33. फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत तिसऱ्या षटकामध्ये आणि गडी बाद केलेले आहेत 2. एक धावबादच्या रूपाने बाद झाला. धावसंख्या 33. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. बाद झालेले फलंदाज जे 4 फलंदाज बाद झाले. पहिला फलंदाज बाद झाला कुंदन. त्यानंतर बाद झाला राजू. तिसरा फलंदाज बाद झाला आपण बघितला ज्ञानदेव. त्यानंतर नितीन हा चौथा फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र इथून या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा जमा केल्या तर निश्चितच एक आव्हान असेल रांदोली संघासमोर. मात्र बघूया किती धावा जमा करतात शेवटच्या षटकामध्ये मनोज आणि मानिक.
शेवटचा अंतिम षटक आहे पहिल्या डावातील नरेश शेवटच्या षटकासाठी सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज माणिक. चेंडूला ड्राईव्ह केलंय बॉलर बॅक ड्राईव्ह अजून एक फलंदाज बाद होते. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि मनोज याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये परत. अजून एक धक्का पाचवा फलंदाज बाद होते. धावसंख्या धावपलकावर कायम आहे 33. नवीन फलंदाज संघाचा कर्णधार चिंतामण पाटील. सुरुवात चांगली झाली 2 षटकांमध्ये तब्बल धावा होत्या 29. त्यानंतर मात्र जो गडी बाद होण्याचा क्रम राहिला तो सुरूच राहिला आणि लागोपाठ फलंदाज टप्प्याटप्प्याने बाद होत गेले. एकंदरीत पाहतो आपण फलंदाज जे बाद झाले ते 5 आणि धावपलकावर धावा आहेत 33. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा नरेश सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सज्ज होईल फलंदाज सामना करण्यासाठी माणिक. चेंडू बघूया ड्राईव्ह केलेला आहे. चेंडूला पहिली धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो मात्र नकार देते चिंतामण आणि अशा प्रकारे धावसंख्या बऱ्याच उशिरानंतर पोहोचते 34 धावांवर. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. गोलंदाज नरेश पुन्हा एकदा सज्ज झालेला आहे बॉलिंग मार्कवर. सामना करेल फलंदाज चिंतामण. उलटा चेंडू मात्र पाहतो आपण जो नॉन स्ट्राईकचा फलंदाज जो होता माणिक त्याच्या अंगावर आदळला. दुसरी धाव पूर्ण करते चिंतामण. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 36. 5 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर सज्ज राहायचं आहे पिंपलास आणि गोरसई. चौथा क्वार्टर फायनलच्या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा नरेश. उलटा चेंडू होता मात्र समाचार घेता आले नाही. चेंडूचा त्या ऑन साइडला क्षेत्ररक्षक झेपावतो. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि होय अजून एक फलंदाज बाद होते. धावबादच्या रूपाने चिंतामण याची खेळी संपुष्टात. पहिली धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी आणि अवसानघातकी प्रयत्न केला. धावचित बाद झाला तो चिंतामण. धावसंख्या धावपलकावर 37 आणि 6वा गडी तंबू मध्ये वीर तानाजी दापोडी या संघाचा. हेमंत भोईर मैदानाच्या आतमध्ये जातोय नवीन फलंदाज. ज्ञानदेव पाटील जर वगळला तर फक्त हजेरी लावण्याचं काम केलेलं आहे. ज्ञानदेव पाटील 14 धावांची खेळी. त्यानंतर राजू पाटील याने 9 धावा आपल्या संघासाठी जोडल्या. आता मात्र अजून शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया खेळपट्टीवर हेमंत भोईर स्ट्राईकला असणार आहे तर नॉन स्ट्राईक एंडला माणिक. तीन जे फलंदाज धावबाद झालेले आहेत. लेझी रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. सहा फलंदाजांमध्ये तब्बल 3 धावबाद झालेले आहेत. नरेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सज्ज होणार आहे फलंदाज हेमंत. चेंडू बघूया कंट्रोल पूलचा फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे बघूया आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या धावपलकावर 39. शेवटचा चेंडू पहिल्या डावातील. नरेश पुन्हा एकदा सज्ज होत आहे बॉलिंग मार्कवर. सज्ज होणारे फलंदाज हेमंत. चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट घेता आला होता. पहिली धाव पूर्ण करतोय. स्वतः गोलंदाज झेपावला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूया आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावचित बाद. अशा प्रकारे धावपलकावर धावा आहेत 40. 41 धावांचं लक्ष्य सामना जिंकण्यासाठी
गावदेवी रानोली या संघाला. तत्पूर्वी नाणेफेक करण्यासाठी या आपण लगेचच गोरसई संघाचा कॅप्टन आणि पिंपलास संघाचा कॅप्टन जीवनजी भोईर यांना विनंती करणार आहे. आपल्या शुभस्ते या दोन संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तत्पूर्वी परिवर्तन होते. यानंतर समालोचन करण्यासाठी मायक्रोफोनवर सज्ज होणार आहेत सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद जयवंत पाटील. तर निश्चित कौतुक करावं लागेल इथं. मात्र गावदेवी राजनुरी संघाची गोलंदाज पहिल्या 12 चेंडूमध्ये तब्बल 29 धावा, त्यानंतर मात्र काय सुपर हिट कामगिरी. शेवटच्या 12 चेंडूवर फक्त धावा खर्च केल्या 11, म्हणजे एकूणच अप्रतिम कामगिरी पाहायला मिळाली. यानंतर जो सामना होणार आहे, चला बलवंत स्पोर्ट पिंपलास संघाचा संगणक, आणि काय कौतुक करावं तेवढं कम आहे. कालच्या दिवसाचा शेवटचा सामना पण पाहिला मित्रांनो. एक बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट पिंपलास संघाने काय धमाकेदार खेळ उंचवलाय आणि हाय क्वालिटीचा खेळ दाखवत मात्र सामना जिंकला होता. आणि प्रतिस्पर्धी संघ यावेळेस पद्धतीच्या समोर आहे जय बजरंग गोडसई. तर दोन्ही संघाचे संघाने या गोडसई संघाचा कर्णधार, चला आपल्याला विनंती आहे. तर पाहतोय आपण 41 धावचा आव्हान. इथं मात्र टफ फाईट करू शकतोय वीर आणि दापोड्या संघ. आणि तर 24 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी राजनोली या संघासमोर 41 धावचा आव्हान आहे. पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली होती. राजू आणि खास कुंदन पाटील या दोन फलंदामध्ये चांगली पार्टनरशिप. त्यानंतर मात्र ज्ञानदेव यांनी सुपर सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र काय सुपर कमबॅक केलंय राजनोली संघाने. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय खेळाडू कक्षामधून. राजनोली संघाचे दोन दिग्गज सलामीचे फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. विनोद ठाकरे आणि त्याच्यासोबत गणेश. काल अप्रतिम खेळी साकारली होती ग्राउंड क्रमांक 2 वर विनोद यांनी, आणि या सामनावीरचा पुरस्कार पटकावला होता. पण तोच फॉर्म कायम ठेवेल काय या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावल्या गेलंय पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय. कव्हर पॉईंट मिड ऑफला स्वतः कुंदन पाटील साहेब उभे आहेत क्षेत्ररक्षण करण्यासाठी. त्यानंतर लॉंग ऑन बाउंड्री आणि मिड विकेट बाउंड्री. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये आणि एक फाईनली सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे हा क्षेत्ररक्षण लावल्या गेले. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण राजू. व्यासपीठावर पाहू शकता आपण या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून याची नियुक्ती केली भिवंडी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून संजयजी म्हात्रे साहेब आणि त्याच्या समेत सचिव साहेब जोशी साहेब हे दोन्ही आयोजक कमिटीचे, म्हणजे भिवंडी 40+ क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी अतिशय चोख काम करताना प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहतोय आपण.
तर जाऊया आपण मैदानाकडे. इथं मात्र 41 धावा रोखायच्या आहेत वीर तानाजी दापोडा संघाला. पहिला चेंडू जागा बनवून खेळायचा प्रयत्न, हवेत आहे चेंडू, खाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय पण पोहोचू शकणार नाही. आणि इथं मात्र 2 धावा. धावा किती किमती आहेत हे दापोडे संघाला माहित असेल. झेल पण घेतला नाही आणि धाव पण रोखू शकला नाही. 2. गणेश सुरुवात करतोय, खातं उघडतोय आपलं स्वतःच. एक जीवनदान पहिल्या चेंडूवर मिळालं. निश्चित जीवनदान मिळाल्यानंतर मात्र मनोधैर्य कितपर्यंत वाढेल किंवा आता चांगली फटकेबाजी करेल आणि त्याचा फायदा उचलेल का इथं मात्र गणेश. सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली गोलंदाज राजूच्या माध्यमातून, पण क्षेत्ररक्षकाची साथ योग्य लाभत नाहीये. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडूचा मारा होता. टप्पा पडल्यानंतर वेगात निघून जातोय विकेट किपरच्या हातात. धावसंख्या 2, बिनबाद 41 धावाचं लक्ष स्वीकारताना राजनोली संघ. यावेळेस पाहता आडव्या बॅटने फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सर्कलच्या आतमध्ये अडवलंय चेंडूला आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक धाव पूर्ण करतोय फलंदाज गणेश. संघात धावसंख्या 3. प्रति षटकामागे जर पाहिला पण 10.33 ची सरासरी पूर्ण करावी लागेल. 25 ची सरासरी पूर्ण करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. इथं मात्र राजनोली संघाला पण निश्चित पहिलेच सांगितलं की 41 धावा रोखू शकतोय वीर तानाजी दापोडे संघाने. कित्येक वेळा आपण लो स्कोरिंगचे सामने जर पाहिले तर या संघाचे गोलंदाज अतिशय प्रतिम कामगिरी करतायत. पण इथे मात्र स्थिती थोडी उलटी आहे, कारण की राजनोली संघ एक परिपक्व फलंदाजी असलेला संघ आहे. यावेळेस पात्र ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक ज्ञानदेव चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र दुसऱ्या होण्याचा प्रयत्न केला होता आणि याच बरोबर पाहतोय पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज धाव बाद होतोय विनोद ठाकरे. धावसंख्या 4. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये जी सुरुवात पाहिजे ती सुरुवात करून देतोय गोलंदाज वीर तानाजी दापोडे संघाला, तो म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजू. फलंदाजी चमकदार कामगिरी करू शकला नाही. एक षटका जरूर मारला होता, अत्यंत मात्र धावबाद झाला होता आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण राजू याला. 41 धावाचं लक्ष स्वीकारताना एक बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 4. गोलंदाज सज्जवतोय राजू. यावेळेस स्वतः चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नव्हती. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत जर पाहिली आपण धावफलकावर 5. एक बाद. 41 धावाचं लक्ष स्वीकारायचं आहे आणि एक चांगली सुरुवात मी तर म्हणेन. अल्पेश गायकवाड जर पाहिला आपण सामना पॉवर प्ले षटकामध्ये पूर्णपणे राजू यांनी चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. तर पहिल्या षटकातला अंतिम चेंडू असेल सामना करण्यासाठी. डावखुरा फलंदाज रोहिदास. रोहिदास साठी क्षेत्ररक्षण पाहू शकता आपण. बॅकवर्ड पॉइंट थोडा वाईडिस वर आहे. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ कव्हर पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, फाईन लेग, स्कोर्ड लेग सर्कलच्या आतमध्ये. ज्ञानदेव पाटील यांना आपण पाहू शकता लॉंग ऑन बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करताना. पुढचा चेंडू. यावेळेस पाहता खोलवर टप्प्याचा चेंडू आडव्याटने स्विंग करायचं होतं. अतिशय चांगल्या षटकाची समाप्ती. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट रांजणी संघाची. इथे मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5. आता मात्र 18 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी धावा बनवायला लागतील 36. म्हणजे जी सरासरी पहिल्या चेंडूपासून 10.25 ची होती ती सरासरी आता मात्र 12 वर येऊन ठेपली. एक चांगलीच सरासरी मी म्हणेन. इथं मात्र एखादा षटक अजून जर चांगला टाकला गेलं तर मात्र कठीण आव्हान असेल तो राजनोली संघाला. तर फलंदाजी जर पाहिली आपण राजनोली संघाची अतिशय मजबूत आहे. येणाऱ्या फलंदामध्ये 2 ते 3 फलंदाज टॉप क्लासचे फलंदाज, त्यामध्ये नीलकंठ, त्यानंतर गोट्या, त्यानंतर मात्र बाळा. इथं व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज चिंतामण. खूप काही अपेक्षा असेल या गोलंदाजावर की ज्या प्रकारे पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजूने गोलंदाजी केली, टिचून मारा केलाय आणि फक्त धावा खर्च केल्या 5. एक गडी सुद्धा धावबाद झाला त्या षटकामध्ये. 18 चेंडू 36 असं समीकरण
हा सामना जिंकण्यासाठी इथं मात्र गावदी स्पोर्ट रांजोली संघाला विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, कारण की ती पाबंदी नाहीये. पॉवरफुल षटक समाप्त झालेलं आहे. क्षेत्ररक्षण पाहिलं आपण शॉर्ट थर्ड मॅन फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये कॅचिंग पोझिशनसाठी आणि बाकीचे खेळाडू सीमेरेषेवर. यावेळेस पहिल्या चेंडू अतिशय अप्रतिम हा सुपरफास्ट वेगवान चेंडू टाकल्या गेलं आणि अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली इथं माता गोलंदाज चिंतामणच्या माध्यमातून. या सामन्याला पाहून कालच्या सामन्याची आठवण झाली मला. बलवंत स्पोर्ट पिंपलास विपक्ष विक्रम स्पोर्ट वडोनगर. संतोष यांनी सांगितलं होतं की जर 24 धावा धावपलकावर लागल्या गेल्या तर आम्ही वडोनगर संघाला रोखून ठेवणार आणि रोखल्या गेलं. यावेळेस पताहुकचा फटका आहे, पूर्णपणे चेंडूवर नजर नव्हती आणि इथं मात्र किती धावा मिळाले पाहिजे आणि धावा इथं मात्र अशा चुका करणं टाळावे लागेल दापोडे संघाला, कारण की जिथे एक धाव तिथं मात्र +2 म्हणजे एकूण 3 धावा या चेंडूवर. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 8 आणि आज जो एक आपण पुढचा क्वार्टर फायनल सामना पाहणार आहोत तो म्हणजे जय बजरंग गोडसे. काय सुपर हिट परफॉर्मन्स पाहायला मिळालं गोडसे संघाच्या माध्यमातून. गणेश एक डेंजरस खेळाडू म्हणजे ची ओळख निर्माण केली गोडसे संघाच्या माध्यमातून या टुर्नामेंट मध्ये. तर जाऊया आपण सामन्याकडे. सामना प्रत्येक चेंडूवर मात्र रंग बदलतोय, कधी दापोडे कधी रांजोली, पण मात्र जो जिता वय सिकंदर कोण बनेल या सामन्यातला सिकंदर हे पाहायचंय. धावसंख्या जर बघितली आपण धावफलकावर 8 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये 41 धावाचं लक्ष स्वीकारताना रांजोली हा संघ. गोलंदाज चिंतामण सज्ज होताना निराश झाला होता त्या चेंडूवर. ज्या प्रकारे धावा बहाल झाल्या होत्या, वापशी कशा प्रकारे करेल यावेळेस पाहता. अतिशय छान चेंडू होता, तेवढा छान असा फटका. कट केलाय चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे. दुसऱ्या धावीची मागणी करतोय आणि इथं मात्र पाहतोय की पोहोचू शकणार नाही. पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज धावबाद. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज नीलकंठ जातोय, ज्यांचं षटक खूप महागडं ठरलं होतंय. या नीलकंठने गोलंदाजी करताना तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यामधून किती वसूल करतोय या षटकामध्ये पाहायचंय. चिंतामण अप्रतिम मारा करते, सुरेख मारा आतापर्यंत पाहायला मिळाला पहिल्या षटकामध्ये आणि तोच मारा कायम ठेवतोय इथं मात्र गोलंदाज चिंतामण. धावसंख्या धावपलकावर 9. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 32 धावाची आवश्यकता असेल. फुलटॉस वर घेऊन हा फटका आहे, धमाका पाहायला मिळाला. चेंडूला भिरकावलंय, आउट ऑफ पार्क हा षटकार. नवीन फलंदाजाला जर फुलटॉस चेंडू टाकला तर त्यावर तगडा प्रहार होणारच होता. काय प्रहार पाहिला आपण. चेंडू बॅटच्या मधोमध जेव्हा बॅटमधून निघतो त्यावर छाप पडते षटकाराची. देखना अप्रतिम हा सुपर षटकार. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण आता मात्र 15. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 26 धावाची आवश्यकता आहे. 14 चेंडू 26 असं समीकरण. सुरुवात तर अप्रतिम करतोय फलंदाज नीलकंठ. पहिल्याच चेंडूचा सामना करताना षटकारांनी खातं उघडतोय. इथे मात्र अजून एक विकेट प्राप्त करावा लागेल वीर आणि दापोडे संघाला जर सामना जिंकायचा असेल, सामना जर रंगतदार स्थितीकडे न्यायचा असेल. मात्र रांजोली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर एक पार्टनरशिप छोटीशी 10 किंवा 12 धावाची अजून ऍड करावं लागेल या धावफलकामध्ये. काय होईल हे पाहायचंय. पुढचा चेंडू चिंतामणचा राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू आणि प्रतिस्पर्धा टोला आहे. अतिशय खराब चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणेल, पण इशारा काय येईल पंचाचा पाहायचंय. चेंडू सीमा पार हा चौकार. काय म्हणावं लागेल आता. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक पाहिलं होतं आपण स्कोरलेग रिजन कडे, क्षेत्ररक्षक जो उभा आहे माणिक यांचा चुकीचा अंदाज चेंडूवर जाण्याचा आणि त्याचा परिणाम पाहिला आपण. मोका बी दिया आणि चौका बी दिया. या 4 धावा अतिशय बहुमोल मिळाल्या ते रांजोली संघाला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 19. कृपया करून जे काही आमचे प्रेक्षक आहेत ते आपण पडद्याच्या पाठीमागे जायचंय. स्कोरलेग रिजन कडे जे काही आयोजक कमिटीचे मेंबर आहेत ते आपण खुर्च्या बाहेर न्यायचे. चला विनंती. आवाज येतोय काय? सामना थांबवायचे पंचांनी.
पडद्याची आड बसलेले आहेत बघा, अजून उठत नाहीये. चला, खूप खूप आभार आहे आपलं. चला बाहेर हो आपण. तुमचं सहकार्य लाख मोलाचं आहे क्रिकेट रसिकांचं. पडद्याच्या बाहेर जायचंय कारण की ती बाउंड्री आहे पडदा. तर परत सज्ज होताना गोलंदाज वाफी करावी लागली तर मात्र चिंतामण्याला. आवाज येतोय ना? तर परत दादा जा आपण. धावसंख्या जर पहिली धावफलकावर 19. अजून सामना संपला नाही. यावेळेस पात्र अतिशय चांगला पंच फटका आहे. हा वेत आहे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि नीलकंठ फलंदाज बाद. वाफी करताना गोलंदाज चिंतामण. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण 41 धावाचं लक्ष इथे मात्र स्वीकारताना धावफलकावर धावा आहेत त्या 19 आणि आता मात्र 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 22 धावाची आवश्यकता. म्हणजे प्रति षटकामागे 11ची सरासरी पूर्ण करावी लागेल. नवीन फलंदाज अशोक खेळपट्टीवर येतोय. अजून एक मधल्या फळीतला चांगला विध्वंसक फलंदाज म्हणजे ज्याची ओळख आहे तो अशोक. 12 बॉल्स मध्ये बनवायला लागेल 22 धावा. हा षटक ज्ञानदेव. जी अपेक्षा होती की ज्ञानदेव कडे कधी चेंडू सोपवेल तर मात्र संगनायक आणि ती जबाबदारी ज्ञानदेव कडे देतोय संगनायक. सामना एक रंगतदार स्थितीकडे आहे कारण की ते बैल आपण दोन्ही संघाची ताकद सेम आहे पण इथे मात्र जो चांगला खेळ करेल तो सामना जिंकेल. पहिला संघ ठरलेला अंतिम फेरीत प्रवेश करणारा तो म्हणजे जय बजरंग कारिवली संघ. यानंतर क्वार्टर फायनलचा अजून एक धमाकेदार सामना बलवंत स्पोर्ट पिंपलास विपक्ष जय बजरंग गोरसई. ज्ञानदेव यांच्यावर पूर्णपणे जबाबदारी असतील की या षटकामध्ये किती धावा खर्च करतो आणि एखादा विकेट इथे मात्र प्राप्त करेल काय. समोर खेळण्यासाठी अशोक गावदी स्पोर्ट रांजोली संघाचा एक मुख्य फलंदाज म्हणजे जी ओळख आहे. मधल्या फळीतला हा एक चांगला दर्जेदार फलंदाज. प्रति षटकामागे 11 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल सामना जिंकण्यासाठी गावदी स्पोर्ट रांजोली संघाला. तोच क्षेत्ररक्षण कायम आहे. अतिशय चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू पण वेगवान होता. जवळपास गुडलेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा होता. काय सुपर सुरुवात इथं मात्र ज्ञानदेवच्या माध्यमातून पाहायला मिळते. 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 22 धावाची आवश्यकता. सामना कोण घेऊन जाईल पण इथं मात्र एक क्रेडिट द्यावं लागेल. जो चांगला खेळ करेल तो मात्र सामना जिंकेल. क्रिकेट रसिकाची संख्या आता मात्र आपण जास्त पाहतोय. मी विनंती करण्याची एज्युकेच्या माध्यमातून की थेट प्रेक्षेपण टीव्हीला सुद्धा आहेत. आपण घर बसल्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. यावेळेस मात्र टॅप केला चेंडूला फक्त दुसऱ्या धावची तर मात्र मागणी करेल कारण की खूपच दूर असा क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धोकादायक ठरू शकतोय आणि गणेश हा फलंदाज धावबाद. नवीन फलंदाज अजून गोट्यावर खूप काही अपेक्षा आहे. सामना एक रंगतदार स्थिती म्हणजे पोहोचताना या विकेटनी कारण की इथं मात्र चेंडू उरले तर फक्त ते 10 आणि सामना जिंकण्यासाठी अजून मात्र 21 धावेची आवश्यकता आहे. धावसंख्या 20 4 बाद. ज्ञानदेव चांगला षटक हाताळतोय. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामध्ये धावबाद झाला होता फलंदाज. ही जोडी एका चांगली आहे. गोट्या यापूर्वी जर विचार केला आपण तर एका चांगला परफॉर्मन्स केला होता. एका सामन्यात सामनावीरचा पुरस्कार सुद्धा पटकावला होता पण इथे मात्र काय करायचं आपल्या संघासाठी 10 चेंडू मध्ये बनवायचे तर 21 धावा. ज्ञानदेव सज्ज होताना गोवे अँड या टोकाकडनं मारा करतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज गोट्या. खूप काही अपेक्षा असेल. तोच क्षेत्ररक्षण कायम. कुठल्या प्रकारे परिवर्तन नाही. पुढचा चेंडू ज्ञानदेव यांचा. या स्पर्धा पुढे सरसावटा फटका आहे डाऊन द ग्राउंड पण कुंदन पाटील चेंडूवर अतिशय वेगात येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि तोपर्यंत मात्र रोखू शकणार नाही गोट्याला एका धावेपासून. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 21. गोलंदाज सज्ज होतोय ज्ञानदेव. धावसंख्या जर पहिली धावफल करू आपण 21 आहे आणि अजून 20 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी.
यावेळेस लाईन कुठे आहे हे चेक करतील पंच सुनील म्हात्रे सर. निश्चित लाईन चेक करताना डाव्या स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. दोन्ही समांतर रेषेत पंचाचा इशारा होतोय वाईट. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या इथं मात्र पुढे सरकते ती 22. अजून सामना एक रगत स्थितीमध्ये कोण जिंकेल, काय होईल, चमत्कारिक फटकेबाजी करेल का इथं मात्र अशोक. या पतंचा फटका आहे. उंची उंची जास्त, लांबी नाहीये. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक मनोज होता. अप्रतिम झेल आणि इथं मात्र फलंदाज फेल होतोय तो अशोक. आता मात्र सामना पाहतोय आपण या विकेटनी वीरताना दापोडे संघाकडे झुकताना पाहतोय. पण अजून विसरून चालता येणार नाही की राजनोली संघाकडे द्वारकनाथ हा फलंदाज खेळपट्टीवर येतोय. पण मात्र कौतुक करावं लागेल वीरताना दापोडे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचं ज्या प्रकारे प्रदर्शन पाहायला मिळालं. 4 षटकामध्ये 41चं आव्हान असताना मात्र राजू यांनी काय अप्रतिम सुरेख षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. एक विकेट सुद्धा प्राप्त केलं होतं. नवीन फलंदाज द्वारकनाथ. आता मात्र 8 चेंडू 19 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. या 2 चेंडू मध्ये सामना परत एक रंगतदार स्थितीकडे जाईल काय पाहायचे. कारण की स्थिती थोडीशी नाजूक आहे राजनोली संघाची. कारण की चेंडू 8 आहे आणि धावा बनवायला लागेल 19. ज्ञानदेव सज्ज होताना परत फतिम मारा पाहायला मिळाला. सुरेख गोलंदाजी आणि सर्वप्रथम फलंदाजी करताना सुद्धा अतिशय देखणी उत्कृष्ट फटकेबाजी केली होती. एक छोटीशी खेळी पण दमदार. संघाला विजय मिळवून देणारी पोषक ती खेळी साकारली होती की नाही हे सिद्ध करायचंय इथं मात्र गोलंदाज ज्ञानदेव याला. आणि त्रिप्राचित बाद. काय जबरदस्त हा चेंडू होता. पूर्णपणे आता मात्र वापसी करताना पडतो पण वीर दापोडे संघ काय धमाल आणि कमाल षटक हाताळलंय इथं मात्र गोलंदाज ज्ञानदेव यांनी. क्या बात आहे. आवाज ऐकतोय आपण कुंदन पाटील यांचं. असं वाटलं होतं की पहिल्या 2 षटकापर्यंत सामना राजनोली संघाकडे झुकले जाईल. पण या षटकामध्ये काय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहिली आपण ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून. आतापर्यंत आमचे गुणलेखक सांगतात की धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर फक्त आणि फक्त 22-19 धावेची अजून आवश्यकता आहे. इथून मात्र फक्त चेंडू शिल्लक आहेत. 7 चेंडू 19 धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. पंडित सज्ज असेल खेळण्यासाठी. गोलंदाज सज्ज होते ज्ञानदेव पाटील. अप्रतिम मारा आतापर्यंत आणि तेवढीच खराब फलंदाजी आपण पाहिली राजनोली संघाच्या माध्यमातून. खूप काही अपेक्षा होत्या. अजून सामना संपला नाही कारण की अजून 7 चेंडू आहे आणि 19 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर चौकार किंवा षटकार जर आला तर मात्र पलटून वार करेल राजनोली या संघ आणि माराल आक्रमण करतोय की नाही पाहायचंय. ज्यावेळेस पाहता अतिशय चांगला फटका आहे पण फटका फसतोय. कुंदन पाटील चेंडू खाली दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये जेल आणि इथं मात्र फलंदाज फेल आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय. या स्पर्धेतला पहिला गोलंदाज ठरतोय. काय जबरदस्त विकेट हॅट्रिक प्राप्त केली गोलंदाज ज्ञानदेव पाटील यांनी. जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण. षटकाराची हॅट्रिक सुद्धा मला वाटते की पूर्ण झाली होती. चौकाराची हॅट्रिक सुद्धा पूर्ण झाली होती आणि एक विकेट हॅट्रिक ती म्हणजे ज्ञानदेव पाटील च्या खात्यामध्ये. काय जबरदस्त कामगिरी आणि फक्त धावा खर्च केल्या 3 एक वाईटच्या स्वरूपात. जबरदस्त कामगिरी गोलंदाज ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी तब्बल 19 धावाची आवश्यकता. पण अजून खेळपट्टीवर पाहता आपण बाळा येतोय. राजनोली संघाचा एक धमाकेदार खेळ म्हणजे ओळख आहे नरेश. या सामन्यानंतर आपण क्वार्टर फायनलचा अजून एक सामना पाहणार आहोत. बलून स्पोर्ट पिंपलास विपक्ष जय बजरंग गोडसे. अजून पिंपलास संघाची फलंदाजी पहिली आपण जगदीश थोडा शांत आहे आणि कधी एक क्लासिक फटकेबाजी नेहमीच करतोय टेनिस क्रिकेट 40+ संघाच्या माध्यमातून. आणि हा सामना मात्र जवळपास मी म्हणे पूर्णपणे वर्चस्व पडतोय आपण दापोडे संघाचा आहे. पण
जोपर्यंत शेवटची धाव होत नाहीये, शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये, तोपर्यंत मात्र भविष्यवाणीकडनं उचित ठरत नसते. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. समोर कोण आहे, गोलंदाज पाहायचा आहे की मनोज? चाचणी स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांनी पुरस्कार पटकावला होता तो गोलंदाज मनोज होतोय. त्याला आपण वेळ कमी घ्या. शैलेश पाटील सर आमचे उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि आयोजक कमिटीचे मेंबर्स. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. चला आपण वेळच कमी घ्या. फॉलोअप विकेट जर पाहिला आपण, पहिला फलंदाज 4 वर, दुसरा फलंदाज 9, तिसरा फलंदाज 19, चौथा फलंदाज 20, पाचवा फलंदाज 22, सहावा फलंदाज 22 आणि सातवा फलंदाज सुद्धा 22. म्हणजे 7 बाद धावसंख्येची धावफलकावर फक्त आणि फक्त 22. पहिला चेंडू पाहतोय आपण, वेगवान चेंडू टप्पापल्यानंतर खूपच वेगात विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावलंय. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता. जबरदस्त कामगिरी केली होती गावदी स्पोर्ट राजुरी संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून, पण फलंदाजी कुठेतरी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचाच परिणाम पाहतोय आपण. यावेळेस मात्र हा पटका लॉफ्ट आहे का? जबरदस्त प्रहार केल्या गेलं, चेंडूला भिरकावलंय, आउट ऑफ पार्क हा षटकार. 13 काय क्रिकेट हा एक चमत्कारिक खेळ म्हणून आपण पाहतोय. 5 चेंडू मध्ये 19 आणि षटकारने आता मात्र परत एकदा पलटवार करताना फलंदाज नरेशवर खूप काही अपेक्षा. सामना जिंकून देईल काय? या सामन्यातला खरा हिरो बनेल काय? तो म्हणजे राजनुली संघाचा एक ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू नरेश. यावेळेस मात्र परत एक चांगला चेंडू म्हणता येणार नाही. टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतरी ही तर दबाव साफ दिसतोय गोलंदाज मनोजवर. आता मात्र 4 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी 12 एका षटकाराने सामना पूर्णपणे रंगतदार स्थितीमध्ये. काय सुपर सामना रंगतोय. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र अजून एक मोठा धमाका. का जबरदस्त टोला आहे. चेंडू जाईल उंच उंच आणि लांबच लांब षटकार. अल्पेश गायकवाड, मी पहिले सांगितलं होतं सामना होता कुठे आणि सामना आणून ठेवलंय कुठं. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. क्रमांक जर पाहिला आपण 9 वर फलंदाजी करण्यासाठी आलेला फलंदाज तो म्हणजे नरेश. 3 चेंडू मध्ये 12 या धावसंख्येवर पोहोचतोय आणि आता मात्र 3 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त एक रंगतदार एकाएकी सामन्यामध्ये रंगत निर्माण केली. क्रमांक 9 वर फटकेबाजी आलेला फलंदाज तो म्हणजे नरेश. 3 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण नरेशच्या बॅट मधून. 2 गगनभेदी षटकार वसूल केल्या गेलं. मनोज याला वाफी करावी लागेल. रेटामोठा विकेटचा मारा करतोय. समोर खेळण्यासाठी फलंदाज नरेश. परत एक मोठा फटका खेळायचं होतं. खऱ्या अर्थाने टायमिंग व्यवस्थित करता आला नाही आणि मनोज यांनी काय वापसी केली. सामना परत एकदा 20 आणि दापुढे संघाकडे झुकताना 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता. आठवा फलंदाज बाद होतोय, पण इथून मात्र सामना सांगता येणार की कोण जिंकेल. 2 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता अजून सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त वापसी करताना इथं मात्र गोलंदाज मनोज 2 षटकार दिल्यानंतर मात्र अप्रतिम विकेट प्राप्त करतोय आणि पूर्णपणे वापसी करून दिली आपल्या संघाला. 2-6 असं समीकरण. सामना जिंकण्यासाठी फुल पैसा वसूल आपण सामना पाहतोय. तर पाहतोय आपण महाराष्ट्र पोलीस आणि या जनुमान गोळी संघाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू जगताप सरांचं आगमन होतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. तर फलंदाज पाहतोय आपण रामदास. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. खेळपट्टीवर अजून पाहतोय आपण द्वारकानाथ तिथं मात्र आहे. चला आयोजक कमिटीचे सर्व मेंबर्स आपण सिमेरीचा ताबा घ्यायचा आहे.
यावेळेस मात्र फाईन फटका आहे. वाटलं होतं की चेंडू निघून जाईल काय, पण एकच धाव आणि फलंदाज बाद. इथं मात्र दवाखान्यात. तर निश्चित व्यासपीठावर पाहता आपण श्याम जगताप साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागतम. एक चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 5 मध्ये गोल्डन षटकार मारावा लागेल. जे हनुमान 40+ संघाचे सर्व जे खेळाडू आहेत, आपण सीमेरेषेचा ताबा घ्यायचे. चला, अतिशय अप्रतिम सामना. नरेश याने निराश केली. 2 षटकार मारले होते. 3 मध्ये जेव्हा 6 पाहिजे तेव्हा मात्र फिनिश करायला गेला षटकारांनी आणि टायमिंग अचूक नव्हती. बराच वेळ चेंडू हवेत होता आणि एक अप्रतिम झेल टिपलं मनोजच्या माध्यमातून. एक चेंडू आणि कंपल्सरी 5 म्हणजे षटकार खेचावं लागेल इथं सामना जिंकण्यासाठी. तर अंतिम जोडी सुद्धा आपण पाहतोय खेळपट्टीवर आहे. संजय फलंदाज. काय संजय मात्र एक चमत्कार करेल, षटकार मारेल. इथं मात्र एक चेंडू 5 असं समीकरण. गोलंदाज सज्ज होतोय मनोज. समोर खेळण्यासाठी फलंदाज संजय. षटकार मारेल काय? यावेळेस पात्र हवेत. 5 धावा इथं मात्र पूर्ण करेल काय? रेस लागलेली आहे. अंडरआर्म थ्रो होतोय आणि ती पाहायचं की अजून धावेचा प्रयत्न करणार येतं. आणि याच बरोबर पाहतोय आपण की वीर त्याने दापोडा संघ विजय संपादन करतोय. 2 धावेनी विजय संपादन करतोय. हार्डलक राजनोली संघाचा संगणक आणि ऑल संघ ज्या प्रकारे आपण सुरुवात केली होती, तर सामन्यावर एकच नाव, विकेट हॅट्रिक आणि 14 धावा पूर्ण करणारा वीर त्याने दापोडे संघाचा एक महान ऑलराऊंडर ज्ञानदेव पाटील ठरतोय सामनावीर. तर मी इथं थांबतोय. आपण पुढचं धावतं वर्णन ऐकूया जयवंत पाटील यांच्या माध्यमातून.